ऑनलाईन क्लासेसच्या या प्लॅटफॉर्मवरती आज आपण 10th स्टेट बोर्डचं सायन्स 1 आपण आज स्टार्ट करतो आहे. सायन्स 1 मध्ये ग्रॅव्हिटेशन हा जो लेसन आहे सगळ्यात पहिला लेसन तुम्हाला दिलेला, त्याबद्दल आपण थोडी इन्फॉर्मेशन घेणार आहोत. सायन्स 1 आणि सायन्स 2 असे दोन पुस्तकं 10th स्टेट बोर्डला आहेत, ज्यामध्ये सायन्स 1 मध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा काही पार्ट आहे आणि सायन्स 2 मध्ये बायोलॉजी पूर्ण आणि केमिस्ट्री प्लस. आणि अशा पद्धतीने ते सायन्स 1 सायन्स 2 असं डिव्हाइड केलं आहे. फिजिक्स केमिस्ट्री बायो त्यामध्ये काही सब्जेक्ट म्हणजे ईव्हीएस शी रिलेटेड एन्व्हायरमेंटल सायन्स रिलेटेड काही सब्जेक्ट जे आहेत ते सुद्धा टॉपिक्स जे आहेत ते सुद्धा कव्हर केलेले आहेत. त्यापैकी आता आपण सायन्स 1 चा जो टॉपिक आहे ग्रॅव्हिटेशन तो आपण बघतोय. सायन्स 1 चा जो पेपर असतो तो पण 40 मार्कांचा पेपर असतो आणि हा जो 40 मार्कांचा पेपर आहे या 40 मार्कांच्या पेपरमध्ये क्वेश्चन नंबर 1 जो असतो, क्वेश्चन नंबर 1 मध्ये ए पार्ट मध्ये असतात 5 मल्टिपल चॉईस क्वेश्चन आणि बी पार्ट मध्ये तिथे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन दिले असतात. व्हायचा वर्षा ते ए ला एमसीक्यूज आणि बी ला क्वेश्चन असं चालत राहतं. आणि म्हणजे क्वेश्चन नंबर 1 इन ऑल पूर्ण 10 मार्कांचा जो आहे तो फक्त मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आणि ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्सचा असतो. क्वेश्चन नंबर 2 ए मध्ये गिव्ह रिझन्स दिलेले असतात, 2 तुम्हाला रिझन कंपल्सरी लिहायचे असतात. आणि नंतर मग क्वेश्चन नंबर 2 बी मध्ये तुम्हाला 3 क्वेश्चन ऑप्शन मध्ये दिलेले, 3 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतात. म्हणजे टोटल परत तो तुम्हाला 10 मार्कांचा पूर्ण क्वेश्चन तो होतो. असे 20 मार्क तुमचे यात कव्हर होतात. क्वेश्चन नंबर 3 जो आहे त्यामध्ये 3 मार्कांचे क्वेश्चन असतात, ते तुम्हाला 5 क्वेश्चन सोडवायचे असतात, 15 मार्क त्याच्यावरती असतात. आणि सगळ्यात लास्ट क्वेश्चन असतो क्वेश्चन नंबर 4 जो 5 मार्कांचा असतो. या 3 मार्कांच्या आणि 5 मार्कांच्या क्वेश्चन्स मध्ये खूप मोठे थेरॉटिकल क्वेश्चन्स न देता त्यामध्ये 3 छोटे छोटे प्रश्न किंवा 5 छोटे छोटे प्रश्न असे विचारले जातात. आणि चॅप्टर वाईज पूर्ण जेवढे काही 10 लेसन्स दिलेले आहेत या सगळ्या 10 लेसन्स वरची वेटेज त्यांनी दिलेलं आहे, त्या हिशोबानेच पेपर जो आहे तो काढला जातो. त्यामधले क्वेश्चन्स जे आहेत ते फ्रेम होतात. आता पहिला लेसन जो आहे तो अत्यंत महत्वाचा, दॅट इज ग्रॅव्हिटेशन. पूर्ण लेसन आपण काही एका व्हिडिओमध्ये कव्हर करू शकत नाही, पण त्यातल्या ज्या काही ठळक गोष्टी आहेत, ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत की ज्या आपण करायला हव्यात आणि ज्यावरती क्वेश्चन नॉर्मली फ्रेम होत असतात ते आपण बघूया. ज्यामध्ये सगळ्यात पहिले ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय हा एक पार्ट येतो की ग्रॅव्हिटेशन म्हणजे आपण पृथ्वीवरती उभे आहोत आणि पृथ्वी ही गोल आहे. बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांच्या मनात हा लहानपणी ठराविकपणे किंवा प्रश्न येत असेल की अरे पृथ्वी गोल आहे, आपल्याला शिकवलं जातं, मग आपण पृथ्वीवरती उभे आहोत, मग आपण पडत का नाही खाली, है ना. पण याचं उत्तर जे आहे ते आपल्याला ठराविक एका विशिष्ट वयामध्ये बरोबर ते शिकत असताना मिळतं. तर त्याचं उत्तर हे आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपल्याला बाउंड करून ठेवतो आणि त्यामुळे आपण पृथ्वीवरती आपण जरी उभं राहिलो आणि पृथ्वी गोल जरी असली तरी आपण खाली पडत नाही. सर इसाक न्यूटन जे आहे त्यांनी ग्रॅव्हिटीचा शोध लावला. ते एका सफरचंदाच्या झाडाखाली बसले होते, अचानक ते सफरचंद खाली पडलं आणि मग त्यांनी त्याच्यावरती विचार केला की हे खालीच का पडलं. ही स्टोरी सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे नवीन हे सांगायची काही गरज नाही. आणि तो जो विचार आहे, तो जो शोध आहे, त्यातूनच हे लक्षात आलं की ग्रॅव्हिटेशन असं काहीतरी असतं. पण ज्याप्रमाणे ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा फक्त अर्थच अप्लाय करते की ज्याप्रमाणे ऍपल तो पडला आणि तो खालीच आला, म्हणजे तो ऍपल जो आहे तो त्या अर्थकडे अट्रॅक्ट झाला. मग काय अर्थ सुद्धा त्या ऍपलकडे अट्रॅक्ट होते का? हो, अर्थ सुद्धा त्या ऍपलकडे अट्रॅक्ट होते, पण त्याचं जे मास आहे, वेट आहे, ते खूप जास्त आहे ऍज कम्पेअर टू ऍपल, त्यामुळे ती त्याच्याकडे अट्रॅक्ट होणार नाही. पण फोर्स ऑफ अट्रॅक्शन मात्र त्यामध्ये राहतो. यावरतीच न्यूटनचा फर्स्ट लॉ दिलेला आहे तुम्हाला. न्यूटनचा फर्स्ट लॉ नाही, सॉरी, युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. तर हा जो युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे त्यामध्ये की whenever the two bodies are there having masses m1 and m2 or capital M and small m, and if d is the distance between them, then the force of gravitation, it is directly proportional to the product of their masses and inversely proportional to the square of the distance between them. अशा पद्धतीने हा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे, जो कंबाइनली F proportional to m1 into m2 upon d square असा येतो. नाउ टू रिमूव्ह द साइन ऑफ प्रपोर्शनॅलिटी आपण इथे काय करतो, इक्वल टू टाकतो आणि ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आपण कॅपिटल G घेतो. सो कॅपिटल G m1 m2 upon d square असा हा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन जो आहे तो इथे अप्लाय होतो.
याच पद्धतीने मग तुम्हाला पुढे हा जो ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे जी, याची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे. आणि ही फाइंड आउट करत असताना आपण मास ऑफ द अर्थ, मास ऑफ द ऑब्जेक्ट, रेडियस ऑफ द अर्थ हे कन्सिडर करून त्याची व्हॅल्यू आपण काढलेली आहे. त्याचप्रमाणे यामध्ये सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे हा सेंटर सिकिंग फोर्स आहे की ज्याप्रमाणे कुठल्याही ऑब्जेक्टचं सेंटर ऑफ मास असतं की त्या बॉडीचं वेट मास जे आहे ते सेंटरला कॉन्सन्ट्रेट झालं असतं. त्यामुळे आपण जेव्हा त्याला सेंटरमधून एक्झॅक्टली कापतो त्याचे दोन इक्वल पार्ट्स एक्झॅक्टली होत असतात. तर सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे हा असा फोर्स जो सेंटरकडे अटॅक होत असतो, म्हणजे सेंटर सिकिंग फोर्स आपण त्याला म्हणू शकतो. ज्याप्रमाणे आपण एखादा गोफण जी असते, शेतकरी गोफण, आता आजकाल शेतकरी गोफण तशी युज करत नाही, पण गोफण ती घेतलेली आहे, त्याला आपण दगड बांधलेला आहे, हातात त्याचा एक एंड आपण पकडला आणि आपण फिरवतो आहे, तो गोल गोल फिरतो. इथे सेंटरनी तो फोर्स अप्लाय होत असतो त्यामध्ये, बरोबर आहे. त्याचप्रमाणे ऑब्जेक्ट जेव्हा त्याच्या भोवती फिरतात, आपल्याला हे माहिती आहे की चंद्र जो आहे तो पृथ्वीच्या भोवती फिरतो. त्यामुळे तुम्हाला तो फिरतो आहे त्याच्या मागचा जो फोर्स, त्याच्या मागचं जे कारण आहे ऍक्च्युअली, तो जो फोर्स अप्लाय होतोय त्याच्यावरती, किंवा सूर्याच्या भोवती बाकी सगळे प्लॅनेट्स जे आहे ते गोल गोल फिरतात आहे, तर इथे सुद्धा एक सेंटर, म्हणजे तो एक सेंटर आहे आणि तो सेंटर त्याच्याकडे एक फोर्स सीक होतो आहे, म्हणून त्याला आपण सेंट्रिपिटल फोर्स असं आपण म्हणत असतो. त्यानंतर यामध्ये तुम्हाला केप्लर्सचे 3 लॉज दिलेले आहे. ऑर्बिटिंग द अर्थच्या रिगार्डिंग हे 3 लॉज आहेत. ते तिन्ही लॉज खूप जास्त महत्वाचे आहेत तुम्हाला. नंतर तुम्हाला ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हा जो कॉन्सेप्ट आहे ज्यामध्ये स्मॉल जी ही जी व्हॅल्यू आहे ती आपण फाइंड आउट करतो, आणि ही स्मॉल जी ची व्हॅल्यू जी आहे त्याच्यामध्ये कसे त्याचे व्हेरिएशन्स येतात वेगवेगळ्या ठिकाणी, की ऍट इक्वेटर, ऍट पोल ही व्हॅल्यू कशी असते, आपण अर्थच्या अबव गेलो वरती खूप तर ती व्हॅल्यू काय होते, आपण अर्थ मध्ये जर आतमध्ये खाली खाली डीप घेत गेलो तर मग ती व्हॅल्यू काय होते, असे त्याचे व्हेरिएशन्स तुम्हाला त्यामध्ये दिलेले आहेत त्या व्हॅल्यूचे, कॅपिटल टीच्या, जे आपण नॉर्मली 9.8 घेत असतो. त्यानंतर एस्केप व्हेलॉसिटी जी आहे, एस्केप व्हेलॉसिटी काय असते, जेव्हा एखादं स्पेस क्राफ्ट आहे, रॉकेट वगैरे जे आहे ते जर, तेव्हा ते एस्केप जेव्हा होतं, म्हणजे अर्थच्या ऑर्बिटच्या थ्रू जे एस्केप होतं त्याची जी व्हेलॉसिटी जी असते ती कशी फाइंड आउट करायची असते, हा कॉन्सेप्ट तुम्हाला दिलेला आहे. आणि यावरती बेस तुम्हाला न्यूमरिकल्स दिलेले आहे. मी तुम्हाला जस्ट मी शॉर्ट तुम्हाला फक्त सांगितलं याच्यामध्ये की कुठले कुठले कॉन्सेप्ट यामध्ये आहे, की युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, केप्लर्स लॉ, हे लॉज जे आहे ते सेंट्रिपिटल फोर्स, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचे कॉन्सेप्ट आणि त्याच्यातले व्हेरिएशन, एस्केप व्हेलॉसिटी, तर यावरती बेस जेवढ्या काही डेफिनेशन छोट्या छोट्या फॉर्म होत असतील, लॉज तर आहेच, प्रश्नच येत नाही. आणि गिव्ह रिझन्स, यामधले जे गिव्ह रिझन्स आहेत ते, नंतर व्हेरिएशन्स जे ग्रॅव्हिटीमध्ये ग्रॅव्हिटेशन ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या व्हॅल्यूमध्ये आहेत ते कुठे कुठे आणि कशा पद्धतीने होतात, ह्या सगळ्या ज्या तत्सम गोष्टी आहेत या अत्यंत महत्वाच्या आहेत. आणि यावरती बेस्डच तुम्हाला दिलेले आहेत न्यूमरिकल्स. न्यूमरिकल्स मध्ये फक्त थोडासा एक पार्ट जो आहे की जसं याच्यात तुम्हाला F = G × M × R² वगैरे हा जो युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा फॉर्म्युला आहे तो तर अप्लाय होतो, पण यासोबतच तुम्हाला मागच्या वर्षी 9th मध्ये आपण जे इक्वेशन ऑफ मोशन्स आपण शिकलेले आहे, न्यूटन्सचे आपण जे लॉज सगळे बघितले आणि त्यावर आपण इक्वेशन ऑफ मोशन्स आपण बनवले होते 3. V = U + AT, S = UT + ½ AT², V² = U² + 2AS, हे जे 3 इक्वेशन्स आहे या 3 इक्वेशन्सचा देखील याच्यामध्ये वापर होतो. यामध्ये स्पेशली जे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपण जे आहे ते आपण ऍक्सेलरेशनच्या जागी आपण तिथे युज करतो. म्हणजे तुमचं इक्वेशन जे V = U + AT आहे हे तुमचं V = U + G × T असं होतं. आणि मग त्यामध्ये न्यूमरिकल पण त्याच पॅटर्नचे दिलेले आहेत तुम्हाला, की एखादा ऑब्जेक्ट आहे, तो ऑब्जेक्ट आपण एखादा बॉल आहे तो वरती थ्रो केला, तो थ्रो केल्यानंतर मग आता त्याची तुम्हाला इनिशियल व्हेलॉसिटी तर माहिती आहे, तो एका सडन हाईटला जाऊन तिथे थांबला, त्याला खाली यायला किती वेळ लागणार आहे वगैरे वगैरे, अशा पद्धतीचे क्वेश्चन्स जे आहेत ते तुम्हाला न्यूमरिकल्स मध्ये दिलेले आहेत. त्यामुळे वेटेज वाईज जर बघितलं गेलं तर या चॅप्टरचा वेटेज पण बऱ्यापैकी आहे आणि प्युअरली एकदम फिजिक्स मधला पार्ट असल्यामुळे त्यावरती बेस क्वेश्चन सुद्धा त्याच पॅटर्नचे फ्रेम केले जातात. आणि मला लक्षात येईल की नॉर्मली प्रिव्हियस इयरचे पेपर जर तुम्ही बघितले तर त्यामध्ये या कॉन्सेप्टच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये आणखी कुठले असं काही विचारत नाही. त्यामुळे ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी मी इथे त्यासाठी म्हणून लिहून ठेवलेल्या आहेत की त्या तुम्ही मार्क करा, त्याचा सखोल अभ्यास करा, ते कॉन्सेप्ट जे आहे ते प्रॉपर वाचा आणि त्याचे नोट्स स्वतःचे बनवा.
एक बऱ्याच वेळा काय होतं, मी बऱ्याच वेळा मुलांना मी सांगतो, विद्यार्थ्यांना सांगतो, एक ऍक्च्युअली एक असा काळ होता की जेव्हा रेडीमेड असे मार्केटमध्ये नोट्स किंवा वगैरे हे सगळं अवेलेबल नसायचं, आणि आता सगळं ते खूप अगदी टिप ऑफ द फिंगर सगळं अवेलेबल असतं आपल्याकडे. पण हे सगळं करत असताना जेव्हा आपण एखादा चॅप्टर वाचतो आहे, एखादा कॉन्सेप्ट आपण वाचतो आहे, आणि तो वाचून जेव्हा आपण आपले स्वतःचे पॉइंट्स आपण काढतो, आपण स्वतःचे नोट्स आपण काढतो, ते कधी पण आपल्याला खूप जास्त युजफुल असतात परीक्षेच्या दृष्टीने. आणि जेव्हा आता 1 महिना राहिलेला आहे एक्झामला, अशा वेळेस आपल्याला एक शॉर्ट रिव्हिजन आणि शॉर्ट टेक्निकनी अभ्यास करणं हे जास्त गरजेचं असतं. कारण खूप जास्त अगदी हार्डवर्कला ऑप्शन नाही आहे, हार्डवर्क करावंच लागतं. पण त्या हार्डवर्क सोबत थोडंसं स्मार्टवर्क जर केलं तर तुमचा वेळ पण वाचतो आणि बऱ्यापैकी अभ्यास हा तुमचा चांगला होतो. त्यामुळे फिजिक्सचा अभ्यास करत असताना ही गोष्ट तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा. आणि ग्रॅव्हिटेशन मध्ये तुम्हाला मी जे टॉपिक सांगितलेले आहे, हे टॉपिक तुम्ही प्रॉपरली स्टडी करा. नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होईल. आणि या टॉपिकमध्ये मी खूप काही डिटेल्स तुम्हाला या टॉपिकचे सांगितले. मी जस्ट वरती तुम्हाला आयडिया दिली की कुठल्या कुठल्या टॉपिक वरती काय महत्वाचं आहे आणि तुम्हाला ते काय अभ्यास त्याचा करायचा आहे. तो तुम्ही नक्की अभ्यास करा. जर तुम्हाला याच्यामध्ये वाटतंय की नाही, याच्यात कुठला तरी पार्ट हा आम्हाला नाही समजलेला आहे, तो आम्हाला अजून एक्सप्लेनेशन त्याचं हवं आहे, तर नक्कीच तुम्ही कमेंट करा. आपण त्याच्यावरती नक्कीच काहीतरी नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो आपण तयार करू. थँक्यू.